तर मित्रांनो ही तुती शेळ्या खात नाहीत. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आवडगोट फार्मवरती. तर मित्रांनो बघा की बीड मधून एका दादांचा कॉल आलता की त्यांनी 10 गुंठे तुती लावली. तर ती तुती लावली तर शेळ्या ती 10% खातात आणि 90% तुती वायाला जाती, शेळ्या जास्त प्रमाणामध्ये खात नाहीत. तर त्यांनी सांगितलं की दादा तुती लावली, तुम्ही म्हणतात तुती चांगल्या प्रकारची शेळ्या खातात, पण मी जी तुती लावली ती खात का नाही. तर मित्रांनो हे समजत नव्हतं की तुती का खात नाही शेळ्या. प्रत्येक ठिकाणी शेळ्या तुती खातात. तर मी त्यांना जेव्हा म्हणलो की तुतीचे फोटो सेंड करा, तर मित्रांनो त्यांनी जेव्हा तुतीचे फोटो पाठवले तेव्हा त्यांनी ही तुती लावली होती. तर मित्रांनो ही तुती कोणती आहे, तुम्ही हिचे पानं पाहू शकता. अगदी 3 ते 4 इंच हिचे पानं आहेत. रुंदीला 3 इंच आहेत आणि लांबीला 4 इंच पानं आहेत. तर मित्रांनो ही तुती कुठं असती, ही तुती फक्त शो साठी लावली जाते. ही तुती शेळ्या वगैरे खात नाहीत. ही तुम्ही पाहू शकता मंगल कार्यालयामध्ये किंवा घराच्या परिसरामध्ये किंवा शाळेच्या परिसरामध्ये ही तुती लावली जाते. तर मित्रांनो ही तुती फक्त शो साठी लावली जाते. हिला जास्त प्रमाणामध्ये शेळ्या वगैरे खात नाहीत, फक्त 10% खातात. तर त्या दादाने 10 गुंठे तुती लावली होती, तर ती पूर्णपणे तुती वायाला गेलेली आहे. तर ती तुती 4-4.5 महिन्याची झाली. तर 4-4.5 महिने त्यांची जमीन सुद्धा खाली राहिली आणि जो खर्च केलाय तो खर्च सुद्धा खाली राहिलेला आहे. तर मित्रांनो बघा ही जी तुती आहे, ही तुती फक्त रुंदीला 3 इंच आणि लांबीला 4 इंच तुती आहे. तर मित्रांनो ही रेशमसाठी सुद्धा वापरली जात नाही, ही फक्त तुती शो साठी वापरली जाते. आता तुम्हाला दाखवतो की ही जी तुती रेशमसाठी आणि ही शेळी पालनासाठी वापरली जाते. तर मित्रांनो तुम्ही पानाचा फरक पाहू शकता, हिचं पान किती मोठं आहे आणि हिचं पान किती बारीक आहे. तर मित्रांनो ही जी तुती लावलेली आहे ही रेशमसाठी आणि शेळी पालनासाठी वापरली जाते. तर मित्रांनो ही तुती शो साठी वापरली जाते. तर मित्रांनो तुम्ही बियाणं कुणाकडून घेताय किंवा कुठून आणताय त्याच्यावरती जास्त प्रमाणामध्ये लक्ष द्या की तुम्ही कोणतं बियाणं आणताय. कारण की शो साठी जर तुती शो साठी जी तुती आहे ती जर तुम्ही लावली तर तुमचं पूर्णपणे होईल आणि जमीन पूर्णपणे खाली राहील. तर मित्रांनो ही तुती तुम्ही रेशमसाठी किंवा शेळी पालनासाठी लावू शकता. ही अति प्रमाणामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये खातात. तुम्ही पाहू शकता की याच्यामध्ये पानाचा किती फरक आहे. तर हे पाहू शकता ही शो साठी तुती आहे, तर ही रेशमसाठी आणि शेळी पालनासाठी जास्त प्रमाणामध्ये वापरले जाते. तर मित्रांनो बघा या पानावरून तुम्ही फरक ओळखू शकता. आणि दुसरा फरक काय आहे की जी शेळी पालनासाठी तुती वापरली जाते तिचं थोडा तेलकटपणा आणि थोडे निळसर पानं दिसतात, आणि जी तुती याच्यासाठी रेशमसाठी शो साठी वापरली जाते ती तुतीचे पानं बारीक राहतात आणि थोडे काळपट पानं राहतात आणि बारक्या साईजच्या पानं राहतात. त्याच्यामुळे ही तुती कोणी शेळी पालनासाठी लावू नका. ही तुती जे रेशमसाठी वापरली जाते पेक्षा ती तुती तुम्ही लावू शकता, ती शेळी पालनासाठी अतिउत्तम आहे.